नमस्कार. भारतीय आयुर्विमा महामंडळात 841 जागांसाठी भरती सुरू असून आज आपण असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स या पदाचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यावरती क्लिक करून ही वेबसाईट ओपन करून घ्यायची. वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी फॉर्म सुरू झालेत 16/8/2025 पासून आणि फॉर्मची लास्ट डेट आहे 8/9/2025 पर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता. इथे आपण नवीन रजिस्ट्रेशन करणार आहे म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे. इथे पहिलं आहे फर्स्ट नेम टाईप करून घ्यायचं, नंतर परत एकदा कन्फर्ममध्ये फर्स्ट नेम टाईप करायचं, नंतर मिडल नेम टाईप करायचं, परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाईप करून घ्यायचं, नंतर लास्ट नेम टाईप करायचं, परत एकदा कन्फर्ममध्ये लास्ट नेम टाईप करून घ्यायचं, नंतर मोबाईल नंबर टाईप करायचा, परत एकदा कन्फर्ममध्ये मोबाईल नंबर टाईप करून घ्यायचा, नंतर आहे अल्टरनेट नंबर जर एखादा असेल तर तोही या ठिकाणी आपण टाकू शकतो. नंतर आहे ईमेल आय डी टाकायचा, परत एकदा कन्फर्ममध्ये ईमेल आय डी टाकून घ्यायचा, नंतर जो दिलेला सिक्युरिटी कोड आहे तो या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी पूर्ण होणार आहे. इथे आपला रजिस्ट्रेशन आणि पासवर्ड आलेला आहे. इथे आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायची आहे. फोटो आपल्याला एक स्कॅन केलेला फोटो आणि एक कॅप्चर इमेज आपल्याला अपलोड करायची आहे. कॅप्चर इमेज जो QR दिलेला आहे तो मोबाईलमधून स्कॅन करायचा आणि कॅप्चर इमेज ही अपलोड करून घ्यायची. अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड फोटो याच्यावरती क्लिक करायचं आणि खाली आय कन्फर्म दॅट धिस इज माय व्हॅलिड सिग्नेचर याच्यावरती क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहिलं आहे आर यू ॲप्लाईंग अंडर ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ, कुठल्या पदासाठी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटसाठी ॲप्लाय करत आहात ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पोस्ट सिलेक्ट करून घ्यायची. मी असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर याच्यासाठी फॉर्म भरत आहे. त्याच्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. SC ST OBC EWS UR जी कुठली आपली कॅटेगरी असेल ती सिलेक्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर खाली सब कॅटेगरी टाईप करून घ्यायची. पुढे आहे आर यू ए पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी ऑफ 40% अँड अबव, तुम्ही 40 किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेली व्यक्ती आहात का, असेल तर येस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. मी या ठिकाणी नोवरती क्लिक करतो आहे. पुढे आहे आर यू ए पर्सन विथ स्पेसिफाय डिसेबिलिटी. आपण RPWBD कायदा 2016च्या कलम 2S अंतर्गत समाविष्ट असलेली निर्दिष्ट अपंगत्व असलेली व्यक्ती आहात काय, जे असतील त्यांनी येसवरती क्लिक करा, नसेल तर मग नोवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आहे रिलिजन, तुमचा जो धर्म आहे तो या लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचा. बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू जो काही तुमचा धर्म असेल तो सिलेक्ट करून घ्यायचा. पुढे आहे डू यू बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक या प्रकारामध्ये येत असाल तर येस करा, नसेल तर नो करा. एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करायचं, नसेल तर मग नोवरती क्लिक करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे आर यू ए कन्फर्म एम्प्लॉई ऑफ LIC, तर नाही आहे म्हणून मी या ठिकाणी नोवरती क्लिक करतो आहे. असेल त्याने मग येसवरती क्लिक करून बाकीचे डिटेल्स भरून घ्या. पुढे आहे कन्सेंट टू आधार व्हेरिफिकेशन, येसवरती क्लिक करायचं, खाली आधार नंबर टाकायचा, नंतर पुढे आहे पॅन नंबर टाकायचा. त्याच्यानंतर आहे state/UT फॉर प्रिलिमिनरी एक्झामिनेशन सेंटर. पहिलं स्टेट प्री एक्झामसाठी या ठिकाणी स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर प्री एक्झामसाठी सेंटर या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे सेकंड प्रेफरन्स आणि थर्ड प्रेफरन्स हा आपल्याला टाकायचा आहे.
त्याच्यानंतर आहे मेन एक्झामिनेशन सेंटर. पहिलं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर एक्झामिनेशन सेंटर लिस्टमधून सिलेक्ट करायचं. त्याचप्रमाणे सेकंड आणि थर्ड प्रेफरन्स हे आपण टाकून घ्यायचे आहेत. नंतर आहे पर्सनल डिटेल्समध्ये पहिलं आहे जन्मतारीख टाकायची, नंतर जेंडर टाकून घ्यायचं, मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही असेल ते. नंतर डू यू हॅव ट्विन ब्रदर और सिस्टर, जुळे भावंड भाऊ बहीण असाल तर येस करा आणि बाकीचे डिटेल्स भरून घ्या. नसेल तर मग नोवरती क्लिक करून घ्यायचं. पुढे आहे मॅरिटल स्टेटस, अनमॅरिड, मॅरिड, विडो, विडोवर, डिवोर्स्ड, ज्युडिशली सेपरेटेड जे काही आपलं मॅरिटल स्टेटस असेल ते इथून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्या पुढे आहे फादर्स नेम, वडिलांचं नाव टाईप करायचं, आईचं नाव टाईप करायचं आणि लग्न झालेलं असेल तर मग स्पाऊसचं नाव या ठिकाणी टाईप करून घ्यायचं. त्याच्यानंतर आहे करस्पॉन्डन्स ॲड्रेस या ठिकाणी टाईप करायचा. तालुका, जिल्हा, स्टेट, पिनकोड ही सर्व माहिती टाकायची. त्याच्यानंतर आहे परमनंट ॲड्रेस. जर तुमचा करस्पॉन्डन्स ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर सेम असेल तर या ठिकाणी सेम ॲज ॲड्रेस फॉर करस्पॉन्डन्स या बॉक्समध्ये क्लिक करायचं. सेम ॲड्रेस तुमचा या ठिकाणी येणार आहे. पुढे आहे चूज द ॲड्रेस फॉर GST इनव्हॉइसिंगसाठी या ठिकाणी एक ॲड्रेस सिलेक्ट करून घ्यायचा. त्याच्यानंतर आहे बँक डिटेल्स. पहिलं आहे अकाउंट होल्डर नेम, खातेदाराचं नाव टाईप करायचं, नंतर बँक अकाउंट नंबर टाईप करायचा. परत एकदा कन्फर्ममध्ये बँक अकाउंट नंबर टाईप करून घ्यायचा. नंतर बँकेचं नाव आणि ब्रांच नेम या ठिकाणी बँकेचं आणि शाखेचं नाव टाईप करायचं. अकाउंट टाईप सेविंग की करंट आहे ते सिलेक्ट करायचं आणि IFSC कोड या ठिकाणी टाकून घ्यायचा. झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आणि सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकायचं आहे. पहिलं आहे 10वीचे डिटेल्स, 10वीची पासिंग डेट या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. नंतर पर्सेंटेज टाकायचे आणि क्लास या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा. त्याचप्रमाणे ग्रॅज्युएशनचे डिटेल्स टाकायचे. डिग्री या ठिकाणी आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, ॲग्रिकल्चर जी काही आपली असेल ती सिलेक्ट करायची. पासिंग डेट या ठिकाणी टाकून घ्यायची. पर्सेंटेज टाकायचे आणि क्लास सिलेक्ट करून घ्यायचा. त्याचप्रमाणे तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा प्रोफेशनल क्वालिफिकेशनमध्ये काही असेल तर त्याचप्रमाणे या फॉर्मॅटमध्ये तेही आपण इथे टाकून घ्यायचं आहे. पुढे आहे हायेस्ट ॲकॅडमिक क्वालिफिकेशन या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. काय झालेलं आहे आपलं, तर या ठिकाणी माझं ग्रॅज्युएशन आहे म्हणून मी ते सिलेक्ट करून घेतो आहे. पुढे आहे पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स. जर वर्क एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी आपण देऊ शकतो, नसेल तर मग टाकायची काही गरज नाही आहे. प्रेझेंटली वर्किंग असाल तर येसवरती क्लिक करा, नसेल तर मग नोवरती क्लिक करून बाकीचे डिटेल्स भरू शकता. एक्सपिरियन्स हा काही मॅन्डेटरी या ठिकाणी नाही आहे. त्याच्यानंतर आहे लँग्वेजेस नोन. तुम्हाला ज्या भाषांचं ज्ञान आहे त्या 3 भाषा या ठिकाणी आपल्याला ॲड करायच्या आहेत. मराठी, हिंदी, इंग्लिश अशा मला 3 भाषा येतात म्हणून मी या ठिकाणी त्या 3 भाषा ॲड करेन आणि रीड, राईट, स्पीक या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. झाल्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्स याच्यावरती एकदा क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्मचा प्रिव्ह्यू समोर दिसणार आहे. जी काही माहिती आता आपण भरले ती संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. ती माहिती परत एकदा आपण चेक करत यायचं आहे आणि जर काही करेक्शन या ठिकाणी असेल तर या ठिकाणी आपल्याला बॅक दिसत आहे, त्या बॅकवरती क्लिक करायचं आणि मागे जाऊन त्या जी कुठली माहिती चुकीची आहे त्या माहितीमध्ये करेक्शन हे करायचं. बरोबर असेल तर ॲग्रीवरती क्लिक करा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी मेसेज येईल ऑन कंप्लीशन ऑफ रजिस्ट्रेशन नो चेंजेस ऑफ डिटेल्स. एकदा या ठिकाणी कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर माहितीमध्ये कोणताही बदल होणार नाही. आर यू शुअर टू कंटिन्यू होय म्हणून ओकेवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहेत. लेफ्ट थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लरेशन आणि SSCचं आपल्याला सर्टिफिकेट इथं अपलोड करून घ्यायचं आहे. मी सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड करून घेतो. अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यूवरती
क्लिक करून आपण डॉक्युमेंट चेक करून घ्यायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी आय अग्री टू कनेक्ट टू डिजिलॉकर टू फेच माय डिटेल्स. जर डिजिलॉकरमधून जर या ठिकाणी डिटेल्स घ्यायचे असतील तर येस करा, नसेल तर मग नोवरती क्लिक करून सिक्युरिटी कोड टाकून घ्यायचा आणि सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी 100.30 रुपयाचा आपल्याला पेमेंट करायचा आहे. जो दिलेला सिक्युरिटी कोड आहे तो या बॉक्समध्ये टाईप करून घ्यायचा आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंटसाठीची विंडो आलेली आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, QR आणि UPI या माध्यमातून आपण इथे पेमेंट करू शकतो. मी QRवरती क्लिक करतो आणि मेक पेमेंट याच्यावरती क्लिक करून घेतो. मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टोटल अमाऊंट आलेली आहे 100.30. खाली दिसत आहे आपल्याला प्रोसीड विथ पेमेंट, याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी QR दिसेल, त्या QRवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तो या ठिकाणी हायलाईट होईल. हा QR कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करायचा आणि इथे पेमेंट हे करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.